नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नसंच घेत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण टोटल 22 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न आहेत। कारण हे जे 22 प्रश्न आहेत हे आपण पूर्णपणे प्रीवियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला पोलीस भरती रिलेटेड सर्व काही प्रश्नसंच या ठिकाणी मिळून जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान केला। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित नेहरू हे जे आहेत भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा जो आहे हा कोणत्या दिवशी प्रदान केला होता? तर तो दिवस आहे पहा 2 जानेवारी 1961 रोजी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि यातील जे 22 प्रश्न आहेत ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी आणि जास्त करून पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, संविधान हत्या दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला गेला आहे? हा नुकताच एक दिनविशेष म्हणून ऍड झालेला आहे। पहा, संविधान हत्या दिवस हा जो दिवस आहे हा 11 जुलै 2024 या दिवशी घोषित करण्यात आलेला आहे। पण लक्षात ठेवायचे म्हणजे की घोषित कसा केला आहे की हत्या दिवस आहे म्हणून घोषित केला, पण तो जो दिवस आहे तो आहे पहा 25 जून। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा, संविधान हत्या दिवस हा जो दिवस आहे हा 25 जूनला म्हणजे 25 जून आहे म्हणून घोषित केला आहे, पण घोषित कोणत्या दिवशी केला आहे तर 11 जुलै या दिवशी घोषित केला आहे। पण कधीचा आहे तो 25 जूनला असणार आहे। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? आतापर्यंत आपल्याला असे 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। पहा मित्रांनो, तर या ठिकाणी प्रश्न हा एक विचारलाय की जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आला आहे, पहा, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत तर त्या कोणत्या राज्यातून आहेत? लक्षात ठेवायचंय, धनंजय चंद्रचूड हे जे आहेत हे महाराष्ट्र या राज्याचे रहिवासी आहेत। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि आपण कमेंट करून सांगायचं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्यामधून येतात? यानंतरचा प्रश्न आहे, संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल झाला आहे? पहा, या ठिकाणी आहे हा शब्द महत्वाचा आहे। संस्कृत मधून मराठीत येताना शब्दांच्या रूपात बदल झाला आहे अशा शब्दांना काय म्हटले जाते? लक्षात ठेवा, 2 या ठिकाणी व्याख्या होत आहेत। त्यातील पहिली व्याख्या अशी असते, पहा, संस्कृत मधून मराठी भाषेत येताना कसल्याही प्रकारचा बदल न होता, आणि दुसरी व्याख्या आहे की बदल झालेला आहे अशा शब्दांना काय म्हटलं जातं? तर त्या शब्दांना पहा तद्भव शब्द म्हटलं जातं। लक्षात ठेवा, तद्भव शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून मराठीत येताना शब्दांच्या रूपामध्ये जो बदल होतो असे शब्द त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे। पहा मित्रांनो, गोंदिया, कारण जेवढे काही आपले महत्वाचे 36 चे 36 जिल्हे आहेत या प्रत्येकावर आपण एक व्हिडिओ घेणार आहोत, म्हणजे आपल्याला जिल्हा विशेष हा व्हिडिओ देखील होऊन जाईल। त्या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर भंडारा जिल्ह्याचं विभाजन झाल्याच्या नंतर गोंदिया हा जो जिल्हा आहे हा निर्माण झालेला आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो? हा मित्रांनो प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स वर विचारला जाऊ शकतो। पहा, आर्थिक स्थिरता अहवाल खालीलपैकी कोणती संस्था सादर करत असते किंवा जाहीर करत असते? तर ती करत असते पहा पर्याय क्रमांक 1 तर RBI भारतीय रिझर्व्ह बँक। लक्षात ठेवा, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आहे ही आर्थिक स्थिरता अहवाल जो आहे तो जाहीर करत असते। RBI वरती अजून एक प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट विचारला जातो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी आहे? तर लक्षात ठेवा 1935 या साली भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती स्थापन झालेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली म्हणजेच आपण त्याला सिस्टम म्हणू शकतो तर ती आहे. हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. न्यायाधीशांची नियुक्ती करणे किंवा त्यांची बदली करणं ही जी एक सिस्टम आहे तर त्या सिस्टमला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर त्याला कॉलेजियम प्रणाली असं म्हटलं जातं. पहा, कॉलेजियम सिस्टम म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांचे बदल करण्याची किंवा बदली करण्याची जी सिस्टम आहे ती असते कॉलेजियम प्रणाली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्र गीत खालीलपैकी कोणता आहे? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2024 मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा नोट करून ठेवा. महाराष्ट्र गीत कोणतं आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हे जे आहे आपल्या महाराष्ट्राचं गीत आहे, राज्यगीत महाराष्ट्र गीत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे? सध्या चर्चेत असणारं नाव आहे पहा विनेश फोगाट, तर हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर कुस्ती हा जो खेळ आहे कुस्ती खेळाशी संबंधित आहे पहा विनेश फोगाट. तर मित्रांनो यावर प्रश्न महत्वाचा विचारला जातो. जर आपल्याला क्रिकेट विषयी महिला विचारलं तर जास्तीत जास्त पहा दीप्ती शर्मा किंवा यालाच अजून एक विचारलं जातं पहा झुलन गोस्वामी किंवा अजून एक असतं पहा स्मृती मंधाना. ह्या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्या आहेत पहा क्रिकेट खेळाशी. टेनिस विषयी झालं तर सानिया मिर्झा, लक्षात ठेवा. टेनिस खेळाविषयी झालं तर सानिया मिर्झा. आणि टेबल टेनिस जर झालं तर टेबल टेनिस, पहा टेबल टेनिस, तर टेबल टेनिससाठी आहे मनिका बत्रा ही टेबल टेनिसची खेळाडू आहे. कुस्तीमध्ये एकमेव आहे पहा विनेश फोगाट हे नाव खूप वेळा विचारण्यात येतं. आणि दुसरं आहे पहा गीता फोगाट. आणि बॅडमिंटन मध्ये झालं तर सायना नेहवाल ही जी आहे ही बॅडमिंटन मधली खेळाडू आहे. हे 4 आपल्याला महिलांसाठीचे खेळ हे महत्वाचे आहेत पहा. आणि अजून एक विचारलं होतं की भारताची सुपर मॉम कोणाला म्हटलं जातं? लक्षात ठेवा, सुपर मॉम कोणाला म्हटलं जातं? तर मेरी कोम यांना भारताची सुपर मॉम असं म्हटलं जातं. बॉक्सिंग खेळाशी त्या संबंधित आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे? पहा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्या आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 PT उषा, ज्या की रनर होत्या पहा आणि त्या सध्या माजी खेळाडू आहेत, म्हणून त्यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा. 2022 मध्ये विचारण्यात आला, 2023 मध्ये विचारण्यात आला, 2024 मध्ये सुद्धा विचारण्यात आला आणि सोबतच हा TCS जे म्हाडाचा झाला आहे पेपर त्यामध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 कोविड-19. लक्षात ठेवा कोविड-19 म्हणजे याचा जर काळ आपल्याला पाहिलं तर 2020 ते 2022 या दरम्यान कोविडचं संकट पूर्ण जगावरती होतं आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे उपक्रम राबवला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश फॅरेनहाइट इतके असते? पहा महत्वाचा प्रश्न आहे. जी आपली ह्युमन बॉडी याचं जे टेम्परेचर आहे हे किती असतं? तापमान विचारलं आहे. तापमान मित्रांनो आपल्याला डिग्रीमध्ये सुद्धा विचारलं जातं. पहा डिग्रीमध्ये सुद्धा विचारलं जातं आणि फॅरेनहाइट मध्ये सुद्धा विचारलं जातं. या ठिकाणी फॅरेनहाइट मध्ये विचारलेलं आहे तर माणसाच्या बॉडीचं जे तापमान आहे ते असतं पहा 98.6 फॅरेनहाइट. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग याचंच कन्वर्ट करायचं आपल्याला डिग्रीमध्ये सेल्सिअस मध्ये तर किती असेल हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पहा वसंत ऋतूचं आगमन म्हणजे वसंत ऋतू येण्याच्या पूर्वीच कार्निवल हा सण साजरा केला जातो, पण तो कोणत्या राज्यात केला जातो? तर कार्निवल हा सण मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तर गोवा या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे कार्निवल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै 2023 मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते? मित्रांनो, यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहा. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रयान 3. या प्रश्नाचं उत्तर अचूक असणार आहे पहा चंद्रयान 3. हे जे आहे हे जुलै 2023 ला सुरू करण्यात आलेलं मिशन होतं, जे की ऑगस्ट मध्ये कंप्लीट झालं होतं. याचा उद्देश काय होता पहा, चंद्राचा जो साऊथ पोल आहे पहा, चंद्राचा साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव यावरती जाण्याचं काम होतं आणि हे यशस्वीपणे झालेलं आहे. आणि यावरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की चंद्राच्या दक्षिण भागावर किंवा दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर तो आहे पहा भारत देश. आणि तो जो आहे ते मिशन कोणतं होतं? चंद्रयान 3. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे? पहा, दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे दिव्यांग विभाग स्थापन करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? किंवा आपल्याला पहा हलाहल विचारला आहे तर कधी कधी आपल्याला याला समान अर्थाचा शब्द देखील विचारला जातो. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विष. विष म्हणजेच काय? तर जहर. पहा, जहर, गरळ हे जे आहेत हे विष या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी हलहल या शब्दाचा अर्थ होतो पहा विष. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. त्यासाठी आपण 300 पेक्षा जास्त समानार्थी आणि 300 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ते देखील व्हिडिओ पाहून घेऊ शकता. यानंतरचा प्रश्न आहे, मॅग्निफेरा इंडिया. मॅग्निफेरा इंडिया हे कोणत्या फळाचे वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे? पहा, कोणतं फळ वनस्पती आहे की तिचं शास्त्रीय नाव आहे मॅग्निफेरा इंडिया? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये विचारला होता. पहा, ग्रामसेवक भरतीला हा प्रश्न विचारला होता IBPS पॅटर्न मध्ये. हाच प्रश्न आपल्याला MPSC जी घेतलेली होती पहा प्री एक्झाम, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. मॅग्निफेरा इंडिया हे कोणत्या फळाची एक शास्त्रीय नाव आहे? तर ते आहे पहा आंबा, म्हणजे मँगो. आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मॅग्निफेरा इंडिया. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2022 पासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला जात आहे? पहा, 2022 या वर्षापासून मित्रांनो यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. पहा, नॅशनल स्टार्टअप दिवस किंवा स्टार्टअप डे कोणत्या वर्षापासून घोषित केला आहे किंवा कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? तर तो केला जातो 2022 या वर्षापासून. कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो केला जातो पर्याय क्रमांक 3 16 जानेवारी. पहा, 16 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले डेझॉल्ट राफेल विमान कोणत्या देशाचे आहेत? पहा, डेझॉल्ट राफेल विमान हे जे आहे ही कोणत्या देशाने निर्माण केलेले आहेत, जी नुकतीच भारतीय हवाई दलाने त्यांना खरेदी केलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर फ्रान्स या देशाने तयार केलेले आहेत आणि भारताला ते विकलेले आहेत, म्हणजेच भारताने ते खरेदी केलेले आहेत डेझॉल्ट राफेल विमाने. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं जे शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने सुरू केलं होतं. तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 मूकनायक या नावाचं वृत्तपत्र. पहा, मूकनायक. आणि हे जे आहे हे आंबेडकरांनी सुरू केलेलं महत्त्वाचं आहे. यावरती आपल्याला TCS पॅटर्न मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता, मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर त्याचं उत्तर आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मूकनायक ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? पहा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? तर ते ओळखलं जातं पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्याच्या नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान राहिले आहेत पहा पंडित नेहरू आणि त्यांनाच भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती ठरलेले आहेत. पहा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. सध्याचे पंतप्रधान जर सांगायचं झालं तर नरेंद्र मोदी सध्याचे पंतप्रधान आहेत. सध्या सुरू आहे ऑगस्ट 2024. यानंतरचा प्रश्न आहे 1999 मध्ये पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागात घुसखोरी केली होती. पहा वर्ष कोणतं आहे 1999. या वर्षी पाकिस्तानने भारताच्या एका भागामध्ये घुसखोरी केली होती. पहा भागात घुसखोरी केली होती, तो भाग कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर कारगिल हा जो भाग आहे या भागामध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली होती. पहा 1999 मध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 22 प्रश्न. या 22 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती डेली पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत आहोत. मित्रांनो PDF जर डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यालाही जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.